उन्हाळ्याच्या दिवसात ना लहान मुलांना तर भाजी चपाती किंवा जेवण करायचा कंटाळा करतात. मग अशा वेळेस त्यांना काहीतरी पौष्टिक नाश्त्याला किंवा असं स्नॅक्समधून बनवून आपण देऊ शकतो. म्हणजे एक वेळ ना भाजी चपाती नाही खाल्लं तरी काही टेन्शन वाटत नाही. तर आज मी तुम्हाला मस्तपैकी कच्च्या बटाट्यापासून ना इतकं छान, म्हणजे ह्याला धिरडेच बोलू शकतात, असं मस्तपैकी कच्च्या बटाट्याचा नाश्ता करून दाखवणार आहे, जो लहान मुलांना ना गरमीच्या दिवसात तरी खूप बेस्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या बनवून टाकू शकता, म्हणजे भाज्या चिरून टाकू शकता आणि पौष्टिक हेल्दी असा हा नाश्ता त्यांना तयार होऊ शकतो. भाजी चपाती खायचा कंटाळा करत असतील ना तर हा नाश्ता तरी नक्की करा. टिफिनला देऊ शकता, असं संध्याकाळच्या नाश्त्याला तुम्ही देऊ शकता, सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता. तर बघू शकता असे मऊ लुसलुशीत जाळीदार असे हे बटाट्याचे धिरडे आणि बटाट्याचा नाश्ता आज आपण करणार आहोत. तर व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. असे छान छान मस्तपैकी नाश्ता, भाज्या, ग्रेव्ही बघण्यासाठी सबस्क्राईबर करा. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. आणि आजची रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा. तर ह्या नाश्त्याला बनवायसाठी ना आपल्याला काही जास्त साहित्य लागणार नाही, रोजचं आपल्या घरातलं साहित्य आहे. इकडे मी ना एक मोठा बटाटा ना कच्चावाला किसून घेतलेला आहे आणि जरा पाण्यामध्ये ठेवलं, काय होतं त्याने मग काळ्या पडत नाही. आता हे सगळं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. याचा जो स्टार्च असतो ना तो सगळा निघून गेला पाहिजे. 2-3 वेळा तरी स्वच्छ पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घ्या. आता मी बटाट्याचं चांगलं पाणी काढून घेतलेलं आहे, 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे. एका भांड्यामध्ये आपण हा कच्चा बटाटा किसलेला काढून घेऊया. अगदी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता नाश्ता, कारण किचनमध्ये हे सगळं साहित्य असतं आपलं रेडी. एक बारीक चिरलेला कांदा इकडे टाकते, कोथिंबीर टाकते. आता ह्या स्टेजवर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिकडे मी कांदा कोथिंबीर टाकली ना तिथं सगळ्या भाज्या आवडीनुसार टाकू शकता. गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी आणि एक अर्धी वाटी रवा टाकायचा, म्हणजे यांनी छान जाळी तयार होती नाश्त्याला आणि नाश्ता पण खुसखुशीत लागतो. तर सगळ्या आवडीनुसार भाजी टाका. म्हणजे मी कोथिंबीर टाकली बरं का, तिकडे तुम्ही ना मेथी, पालक चिरून टाकू शकता. थोडीशी हळद, थोडा धना पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं, जिरे टाकायचे, सफेद तीळ असतील तर ते सुद्धा टाकू शकता. तर इकडे बघू शकता मी जिरे, हळद, चवीनुसार मीठ, धना पावडर टाकते आणि थोड्या वेळाने लाल मसाला टाकूया, किंवा तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा इथे वापरू शकता. त्या भाज्या तरी नक्की टाका, जे आता सध्या उन्हाळ्यामध्ये लहान आपले लेकरं खायला कंटाळा करतात ना, अशा भाज्या तर नक्की टाका. म्हणजे मेथी, पालक, शिमला मिरची, फरसबी सगळ्या भाज्या तुम्ही टाकू शकता. आणि थोडं पाणी टाकून मस्त याला मिक्स करून घ्यायचं. आणि हे रवा कसा फुलला जातो ना पाण्यामध्ये, त्यामुळे थोडा वेळ ह्याला असं पाण्यामध्ये ठेवायचा. त्यानंतर इकडे अर्धी वाटीच्या अंदाजाने बेसन पीठ टाकायचं, खूप छान चव येते नाश्त्याला, नक्की टाका. अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं, हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता धिरडा आहे त्यामुळं आपण याच्यामध्ये कुठलं तरी पीठ टाकायचं, म्हणजे ज्वारीचं किंवा गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ कोणतंही टाकू शकता. तर इकडे मी ना गव्हाचं पीठ वापरते. त्याआधी लाल तिखट वापरलं नाही अजून, ते टाकून घेते थोडंसं. लहान मुलासाठी बनवत असाल तर अगदी थोडंसं टाका, चिमूटभर, किंवा 1-2 हिरव्या मिरच्या. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. रवा, बेसन पीठ, कच्चा बटाटा, आवडीनुसार भाज्या टाकायच्या. आणि आता इकडे मी एक अर्धी वाटीच्या अंदाजाने गव्हाचं पीठ टाकले. आता धिरडा असल्यामुळं आपण पीठ वापरतोच वेगवेगळ्या प्रकारचे. तर इकडे मी गव्हाचं पीठ वापरले. तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता किंवा ज्वारीचं गव्हाचं पीठ असं मिक्ससुद्धा वापरू शकता. तर बघा किती प्रोटीननी भरलेला हा नाश्ता आहे का नाही. भाज्या आहेत, गव्हाचं पीठ आहे, बेसन पीठ आहे, सगळं मस्त हेल्दी आहे साहित्य याच्यामध्ये. हे असं दाटसर बनवायचं, इतकं पण दाटसर नाही बनवायचं, नाही तर मग काय होतं जाळी पडत नाही मग जास्त. त्यामुळं थोडंसं रनी बॅटर असलं तरी हरकत नाही. बेसनाची पोळी करतो बघा, अगदी तसं बॅटर बनवायचं. पॅनवर ना, हा माझा मोठा डोसा पॅन आहे, माझ्याकडे छोटा पॅन नाही, पण छोटा पॅन असेल ना त्यामध्ये मस्त असं पसरून तुम्ही हा बनवू शकता. आता हा जो घोळ तयार केला ना आपण, हा सगळा आवडीनुसार तुम्ही लहान मोठे याचे करू शकता. आता माझा हा मोठा पॅन आहे त्यामुळं मी जास्त मोठा पण करू शकत नाही, जास्त छोटा पण नाही करू शकत, जसं येईल तसा आता करते. हे बघू शकता जरा छोटी साईज पडली पण हरकत नाही. बस आता ह्याला दोन्ही बाजूनी चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. हे बघा, मीडियम गॅस करायचा, अगदी स्लो पण नाही करायचा. सुरुवातीलाच तवा जरा तापून घ्यायचा पॅन. बस ह्याच्या अशा कडा अगोदर चेक करायच्या. कडा निष्ठरल्या
की मगच पलटी करा, नाही तर चिटकू शकतो. बघा परफेक्ट झाला का नाही, मस्त एकदम व्यवस्थित तयार झाला आहे बघा आपला हा बटाट्याचा धिरडा. मस्त वाटतं, छानपैकी खमंग खुसखुशीत जाळीदार असे हे बटाट्याचे धिरडे. कच्चा बटाटा वापरून केलेला आहे, खूप मस्त लागतो. चांगलं शेकून घ्यायचं आणि असं गरमागरम टिश्यू पेपरवर काढायचं. आता अजून एक करून घेते. ह्या घोळमध्ये तुम्ही भरपूर सारे बनवू शकता, पाहू शकता लहान मोठे. आता मी जरा मोठा टाकायचा प्रयत्न करते. पातळ बॅटर असला ना की असा हा पसरला जातो, घट असेल की मग तो जास्त पसरवता नाही येणार. हे बघा मस्त झालं आहे. आता ह्यालासुद्धा असं कडेकडेने तेल सोडायचं मिडियम गॅसवर. चांगली खालची साईड जरा कडक होऊन द्यायची आणि मगच पलटी करायचं. ते पण अगोदर ना जरा चेक करायचं साईडने. ह्याला असं थोडा वेळ ठेवलं आहे, हे असं चेक करायचं पहिलं. कड्या अशा निटल्या की मगच पलटी करायचं. चला आता मी जरा चेक करून घेतलं आणि पलटी करते. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी जाळी बघा आली. कुठला इनो सोडा वगैरे काही टाकलं नाही तरीसुद्धा फक्त रव्याने इतकी छान जाळी येते आणि मस्त लागतो खायला, कुरकुरीत असतो आणि मस्त वाटतो. एकदा नक्की करा तुम्ही नाश्ता हा. हे बघा बस याला असं आलटी पलटी करून घ्यायचं आणि एक थोडा वेळ याला 1-2 मिनटं शेकून घ्यायचं. परफेक्ट झालं आहे बघा. आता हे सुरुवातीचे 2 झालेत ना, हे तुम्हाला दाखवते. अजूनसुद्धा त्या घोळ जो उरला आहे ना आपला बेसन पिठाचा बटाट्याचा, त्याच्यामध्ये अजून 2-4 होणार आरामात. ते बघू शकता. हे मस्त तयार झालं आहे का नाही एकदम. चला आता मी काढून घेते गरमागरम आणि आपण हे कसे झाले ते पाहूया. हे असं काढून घ्यायचं. मस्त झालं आहे बघा. आता हे मी नंतर करते, अगोदर तुम्हाला हे दाखवते बघा कसे झालेत. हे बघा आहेत का नाही मस्तपैकी बटाट्याचा, कच्च्या बटाट्याचा नाश्ता. एकदम भारी वाटतो. नाश्त्याचं आपलं रोजचं टेन्शन असतं, लहान मुलांना काय द्यावं, संध्याकाळी स्नॅक्समध्ये काय करावं. आणि रोज रोज एक एक नाश्ता खाऊनसुद्धा मुलंसुद्धा बोर होतात का नाही, की रोज तोच नाश्ता. त्यामुळं ना असं जरा काहीतरी वेगळं करायचं. तर पाहू शकता फक्त एक बटाटा वापरून इतके छान तुम्ही धिरडे बनवू शकता ना. विशेष म्हणजे ना हे खूप हेल्दी आहेत, कारण ह्याच्यामध्ये ना तुम्ही सगळ्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता. केचपसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा मुलांना सकाळी गरमागरम चहासोबतसुद्धा देऊ शकता. टिफिनलासुद्धा देऊ शकता. मग भाजी चपाती नाही दिली काही हरकत नाही, कारण याच्यात गव्हाचं पीठसुद्धा आहे आणि भाज्यासुद्धा आहेत. पूर्णपणे हेल्दी नाश्ता आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तरी हा नाश्ता खूप बेस्ट आहे, कारण भाजी चपाती असाही खायचा आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळं हा नाश्ता नक्की करा. तर कसं वाटलं बघा तुम्हाला आपलं सिंपल नाश्त्याची रेसिपी. स्पेशल लहान मुलासाठीच केलेली आहे. तसं सगळेही खाऊ शकतात, पण लहान मुलाचे थोडे नखरे असतात भाजी चपाती न खाण्याचे. तर तुम्ही नक्की करा. हे असं केचपसोबत आणि तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत, मेयोनीजसोबत खाऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. असे छान छान मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी वर्षा किचन चॅनलला सबस्क्राईबर करा. मस्त वाटतात, कुरकुरीत झाले, जाळीदार झालेत. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.